दक्षिण आफ्रिकेचं हेनरिक क्लासेनन हे वादळ खेळपट्टीवर उभं होतं. षटक होतं 15वं. 2 षटकार आणि 1 चौकार खेचत हेनरिकनं 6 चेंडूत 24 धावा कुठल्या. भारताने सामना गमावला असं अनेकांना वाटलं असेल. अनेकांनी टीव्ही मोबाईल बंद केले. आता दक्षिण आफ्रिकेला हव्या होत्या 30 बॉलमध्ये फक्त 30 धावा. तुफान फॉर्मातील हेनरिक आणि मिलर ही जोडी मैदानावर होती. रोहित शर्मानं 16व्या ओव्हरमध्ये बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला. हार्दिक पांड्यानं पहिल्याच बॉलवर हेनरिक क्लासेनची विकेट काढली. भारताला विजयाकडे घेऊन जाणारा तो बॉल हेनरिकच्या बॅटला लागून ऋषभ पंतच्या हातात विसावला. भारतानं याच ठिकाणी मॅचमध्ये कमबॅक केलं, पण ठाम काहीच सांगता येत नव्हतं, कारण फक्त 30 धावा करणं बाकी होतं. पण हेनरिक बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढवण्यात भारताला यश आलं. रन रेट मंदावलं आणि त्यामुळं विजय खेचून आणता आला. शेवटची ओव्हर 16 धावांची गरज आणि स्ट्राईकवर होता डेव्हिड मिलर. रोहित शर्मानं पुन्हा एकदा 20व्या ओव्हरमध्ये बॉलिंग हार्दिक पांड्याकडे दिली. हार्दिक पांड्याची बॉलिंग आणि सूर्यकुमार यादवची अफलातून फिल्डिंग या जोरावर डेव्हिड मिलरला बाद करण्यात भारताला यश आलं. डेव्हिड मिलरनं हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत शॉट लगावला. सूर्यकुमार यादवनं प्रयत्नाची पराकाष्ठा करत सीमारेषेवर अचूक झेल टिपला आणि डेव्हिड मिलर बाद झाला. भारतानं विजयाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं. पुढे भारतानं 7 धावांनी मॅच जिंकली. IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिकला अपयश आलं. मुंबईचा संघ 10व्या स्थानावर राहिला. याच दरम्यान हार्दिक आणि पत्नी नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. या सर्व संकटाचा सामना करत हार्दिक पांड्या अमेरिकेच्या धर्तीवर पोहोचला. विश्वचषकाच्या सर्वच सामन्यात दमदार कामगिरी करत आपलं नाणं खणखणीत वाजवलं. 15व्या ओव्हरपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला सामना शेवटला भारताने हिसकावून आणला. क्लासेननं फक्त 27 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली. क्विंटल डिकॉक यानं 31 चेंडूत 39 धावा जोडल्या. स्टब्स 31 धावा काढून बाद झाला. मिलरनं 21 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या 24 चेंडू आफ्रिकेला 26 धावांची गरज होती. हार्दिक पांड्यानं भेदक मारा करत फक्त 4 धावा दिल्या. क्लासेन याला या षटकात तंबूचा रस्ता दाखवला. त्यापुढील षटकात जसप्रीत बुमराहनं फक्त 2 धावा दिल्या. 19व्या षटकात अर्शदीप सिंह यानं फक्त 4 धावा दिल्या. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्यानं 16 धावा वाचवल्या आणि भारताला विजयी केला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि सूर्यकुमार यादवसह टीम इंडियानं सांघिक कामगिरीच्या जोरावर हिसकावून घेतला. हार्दिकनं रोहित शर्मानं दिलेली मोहीम फत्ते केली आणि भारतानं 17 वर्षानंतर T20 वर्ल्ड कपचं जग जिंकलं.